दिवाळीनिमित्त मामाच्या इकडे आलो होतो, तर मामाने तर डायरेक्ट वालच खोडायला लावला राव. म्हणजे झालं असं की सकाळी उठल्यानंतर मामाचा मुलगा म्हणत होता की आपल्याला वाल खोडायला जायचं आहे नाही का. मग काय ट्रॅक्टरमध्ये मस्त 2-4 बंडल घेतले टाकला की वाल पण थोडा होता, त्याच्यामुळे काय एवढ्या जाळ्या पण नाही. जाळ्या वेळा घेऊन निघालो नाही का, आपल्याला वाल खोडायला जायचा होता. रस्ता तर खराबच होता आणि तिकडे ऊस पण मस्त दिसत होता नाही का. आज तर वातावरण पण नाही का खूप खराब होता, पाणी पडायजोग झाला होता. इकडं वालामध्ये आल्यानंतर वालबिल खोडायला दिली सुरुवात करून नाही का. तर वाल खोडल्यानंतर अजून आपल्याला घेवडा पण खोडायचा होता, त्याच्यामुळे आधी वाल खोडून घेतला. वाल तर खोडून झाला होता, त्याच्यानंतर आपल्याला घेवडा पण खोडायचा होता, त्याच्यामुळे घेवडा पण खोडायला सुरुवात करून दिली होती. इकडे आपला वाल आणि घेवडा दोन पण खोडून झालेला होता. बाकीच्या घेवड्याच्या जाळ्या इकडे झाकून दिले आणि वाल घरी नेलेला होता निवडण्यासाठी. वाला आणि घेवडा दोन्ही पण खोडून झालेलं होतं आणि निघालो होतं घरी. संध्याकाळी तर पाणी आलाच होतं, फार भिजून राहिलो होतो मी. तर इकडे घरी आल्यानंतर नाही का हातपाय बितपाय धुवून घेतला आणि मस्त टेरेसवर येऊन बसलो होतो. तर इकडं संध्याकाळी तर वातावरण खूप चांगलं झालं होतं नाही का.